श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी नंदिनी. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर शेजारचं जे बेल आयकॉनचं बटन आहे ते प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. तर चला करूया व्हिडिओला सुरुवात. आज आहे शनिवार. आज आलेली आहे कोजागिरी पौर्णिमा. तर कोजागिरी पौर्णिमेला इतर पौर्णिमेपेक्षा जास्त महत्त्व प्राप्त झालेलं आहे, कारण या दिवशी सागर मंथनातून जी देवी लक्ष्मी आहे तर ती प्रकट झाली होती. त्यामुळे या दिवसाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालेलं आहे. या दिवसाला देवी लक्ष्मीचा जन्मोत्सव म्हणून सुद्धा साजरा केला जातो. आज संध्याकाळी तुम्हाला एके ठिकाणी असा एक चौमुखी दिवा लावायचा आहे. आता बघा, हा दिवा आपल्याला कसा लावायचा आहे, कुठे लावायचा आहे, हा दिवा लावल्याने आपल्याला काय लाभ होणार आहे, याबद्दलची सर्व माहिती आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचली जाईल. तर बघा, आज खूप महत्त्वाचा दिवस आहे. आज कोजागिरी पौर्णिमा आहे. माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी हा दिवस खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे असे उपाय जर आपण आपल्या घरामध्ये केले ना, तर आपल्याला खूप सारा लाभ होणार आहे. भरपूर पौर्णिमा असतात, परंतु कोजागिरी पौर्णिमा ही सर्वात महत्त्वाची पौर्णिमा मानली जाते. कोजागिरी पौर्णिमेला कोणते कोणते उपाय करायचे आहेत याबद्दल भरपूर सारे व्हिडिओ आपल्या चॅनलवर आलेले आहेत. याबद्दल जर तुम्ही व्हिडिओ पाहिले नसतील तर मग तुम्ही चॅनलला भेट देऊन चॅनलवरती जे काही कोजागिरीचे व्हिडिओ आहेत ते पहा आणि जे काही उपाय आहेत ते नक्की करा. तर पहा, आपल्या घराकडे लक्ष्मीला खेचून घेण्यासाठी आपल्याला असा हा दिवा लावायचा आहे. आणि ज्या काही आपल्या इच्छा आहेत तर त्या भरपूर दिवसाची इच्छा आहेत, त्या पूर्ण होत नाही, त्यासाठी सुद्धा आपल्याला हा दिवा लावायचा आहे. आता बघा, सारखं आजारपण घरामध्ये, त्याचबरोबर सारख्या कटकटी, छोट्या छोट्या गोष्टीवरून घरामध्ये सतत भांडणं होणं, त्याचबरोबर घरामध्ये कोणतीही गोष्ट चांगली न होणं, सारखे संकट, अडचणी, दोष या सर्व गोष्टी आपल्या घरामध्ये घडत असतील तर आपण हा उपाय नक्की करायचा आहे. तर बघा, हा उपाय तुम्हाला नक्की करायचा आहे, कारण हा दिवस खूप महत्त्वाचा आहे. बरेचशा संकटाचा या उपायामुळे नाश होतो. तर पहा, बऱ्याच वेळा काय होतं, आपण भरपूर सारे कष्ट करतो, मेहनत करतो, पण त्याचा लाभ आपल्याला मिळत नाही आणि त्या आपल्या मेहनतीला, कष्टाला आपली नशिबाची साथ मिळत नाही. तर ही नशिबाची साथ मिळवण्यासाठी आपल्याला कष्ट मेहनतीबरोबर हे उपाय देखील करायचे आहेत. तर बघा, एखादा माणूस खूप काहीच करत नाही, आपल्या घरासाठी काहीच करत नाही, मग अशा व्यक्तीची प्रगती होतच नाही. परंतु एखादा माणूस असं पूर्ण सारी गोष्ट आपल्या घरासाठी करत असतो, राबत असतो, कष्ट करत असतो, मेहनत करत असतो, परंतु त्याला का पाहिजे तेवढे यश मिळत नाही. मग अशा वेळी आपल्याला कष्ट तर करायचे आहे, कष्टाला पर्याय अजिबात नाही. कष्ट केल्याशिवाय आपल्याला काहीच मिळणार नाही. त्यामुळे कष्ट तर आपल्याला करायचे आहेत, परंतु कष्टाबरोबर अशा विशिष्ट तिथींना आपल्याला काही जर उपाय आपण जर केले तर त्या कष्टाला नशिबाची साथ मिळते आणि आपले हे उपाय यशस्वी. आता बघा, आज कोजागिरी पौर्णिमा आहे, तर आपल्याला रात्री जागरण करायचं आहे. त्यामुळे आपल्याला हा उपाय रात्री 12च्या आसपासच करायचा आहे. तर बघा, बऱ्याच जणांच्या मनामध्ये भ्रम निर्माण झालेला आहे की सत्यनारायण कधी करायचं, कारण वेद चालू होणार आहेत आणि प्रत्येकाच्या मनामध्ये प्रश्न पडत आहे की सत्यनारायण कधी करायचं. तर पहा, सर्वांना एकच विनंती आहे की आपण ज्या टायमाला प्रदोष टायमाला सत्यनारायण करतो तर त्याच टायमाला आपल्याला सत्यनारायण करायचं आहे. म्हणजे ग्रहण आहे, ग्रहणाचा पूजांशी काही संबंध नाही. तर ग्रहण आहे, उलटं ग्रहण काळामध्ये जर आपण कोणत्या पूजा केल्या, उपाय केले तर त्याचे फळ हे चांगल्या प्रतीने आपल्याला मिळत असतं. त्यामुळे आपल्याला हे सत्यनारायण वगैरे आहे तर ते त्या वेळेतच करायचं आहे. तर बघा, आपल्या सेवा करण्याला कोणतेच नियम नाहीत. त्यामुळे सेवा तुम्हाला 12 वाजताची सेवासुद्धा 12 वाजताच करायची आहे. असं नाही की तुम्हाला ग्रहण लागणार आहे, मग ग्रहण लागल्यामुळे आपल्याला सेवा करणं थांबवायचं का, अजिबात नाही. आपल्याला पूजा वगैरे सेवा ह्या सर्व करायच्या आहेत. ग्रहणाशी या पूजेचा याचा संबंध नाही. उलट ग्रहण काळात आपण केलेल्या पूजा अर्चा आपल्याला सफल बनवत. तर पहा, आज कोजागिरी पौर्णिमा आहे, तर रात्री 12 नंतर इंद्रदेव आणि लक्ष्मी पृथ्वीवर भ्रमण करत असतात. आता बघा, त्यांचं आगमन होणार आहे, त्यामुळे त्यांच्या स्वागतासाठी आपल्याला हा दिवा आपल्या मुख्य दरवाजावरती लावायचा आहे. तर पहा, आपल्या मुख्य दरवाजाचा जो उंबरठा आहे तर त्याच्या बाहेरच आपल्याला हा दिवा लावायचा आहे. जर तुमच्या घराचा उंबरठा मोठा असेल तर तुम्ही उंबरठ्यावर लावलात तरी चालेल,
परंतु जर उंबरठं छोटं असेल तर उंबरठ्याला लागूनच आपल्याला हा दिवा लावायचा. तर बघा तुम्हीच कमेंट करून सांगता की खिडकीत लावू का, गॅलरीत लावू का? तर अजिबात नाही. अशा इकडे तिकडे अजिबात आपल्याला लावायची नाही, कारण माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये मेन दरवाजातूनच येत असते. त्यामुळे मुख्य दरवाजाच्या बाहेरच आपल्याला हा दिवा लावायचा. तर बघा तुम्ही विचारता ताई डाव्या साईडला लावायचा की उजव्या साईडला लावायचा? तर तुम्ही हा दिवा डाव्या साईडला लावा किंवा उजव्या साईडला लावा, हरकत नाही, कुठेही लावा. परंतु हा दिवा आपल्याला जशी आपण दिवाळीला घराच्या उंबरठ्याबाहेर पणती लावतो त्याचप्रमाणे आपल्याला हा दिवा घराच्या उंबरठ्याच्या बाहेर लावा. तर बघा आपल्याला गाईच्या शुद्ध तुपाचाच दिवा लावायचा आहे. जर तुम्ही घरी तूप बनवत असाल तर त्या तुपाचा लावला तरी चालेल, किंवा मग गाईचं तूप असेल तर त्या गाईच्या तुपाचाच दिवा तुम्हाला लावायचा आहे. असं कधीही कोणाकडे होत नाही की बाहेर गाईचं तूप त्यांच्याकडे नाही किंवा मग घरातलं बनवलेलं तूप त्यांच्याकडे नाही. अशा दोन्हीपैकी कोणतं तरी तूप तुमच्याकडे असणारच आहे. त्यामुळे तेलाचा दिवा आपल्याला अजिबात लावायचा नाही. कृपा करून तुम्हाला हा दिवा लक्ष्मी प्राप्तीसाठी आपल्याला लावायचा आहे, लक्ष्मीच्या आगमनासाठी लावायचा आहे. त्यामुळे आपल्याला हा दिवा तुपाचाच लावायचा आहे. आता बघा आपल्याला थोडासा मोठा दिवा घ्यायचा आहे, कारण तो दिवा जास्त वेळ चालेल यासाठी आपल्याला मोठा दिवा घ्यायचा आहे. मातीची मोठी पणती घ्या किंवा मग तुमच्याकडे स्टीलचा, पितळाचा, तांब्याचा कोणताही दिवा असू द्या, तो मोठा असेल असा दिवा घ्या आणि तो दिवा आपल्याला त्या बाहेर लावायचा आहे. आणि आपल्याला त्या दिव्यामध्ये 4 दिशांना 4 वाती लावायच्या आहेत. म्हणजे आपल्याला 4 साईडला 4 मुख करायचे आहेत. त्या वातींचे 4 वाती 4 साईडला लावायचे. असं म्हटलं जातं कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री इंद्रदेव आणि माता लक्ष्मी ह्या भूतलावरती भ्रमण करत असतात आणि अशा वेळेस कोण जागा आहे कोण नाही हे ते पाहत असतात. आणि असा हा दिवा जर आपल्याला आपण घराबाहेर लावला, हा दिवा जर त्यांना दिसला तर ते आपल्या घरावरती धनवर्षाव करत असतात. तर अशा वेळेस माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षिली जाते. आणि असा हा दिवा लावताना पहा तुम्ही 11:45ला लावा, म्हणजे 12च्या आसपासच लावा, की एकदमच लगेचच 8 वाजता लावता असं नाही. तर 12च्या आसपासच हा दिवा लावायचा आहे आणि थोडासा मोठा दिवा लावायचा आहे, जरा बराच वेळ चालेल असं ठेवायचं आहे. तर बघा असा दिवा लावल्यामुळे घरातली नकारात्मकता जाते. त्याचबरोबर घरामध्ये भांडणं, कटकटी होत असतील तर त्या दूर तर आपल्या घरामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण होतं. आणि पहा प्रत्येक वेळेस आपण माता लक्ष्मीला आपल्या घराकडे आकर्षित करण्यासाठी काही ना काही उपाय करत असतो. तर आपण माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये येण्यासाठी आपल्या घरातलं पहिल्यांदा जे वातावरण आहे, नकारात्मकता आहे, जे काही दोष आहेत ते अगोदर बाहेर गेले पाहिजे. मग माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये येते आणि आपल्या घरामध्ये सुख, समृद्धी ह्या सर्व गोष्टी राहतात. आपल्या घरामध्ये जी अलक्ष्मी असते ही घरातून बाहेर काढण्यासाठी आपल्याला हा दिवा लावायचा. आता बघा ज्या दिव्यामध्ये आपण वाती घालणार आहोत तर त्या 2 वातींची 1 वात करून अशा आपल्याला 4 वाती लावायच्या आहेत आणि त्यामध्ये गावरान तुपाचा वापर करायचा आहे, म्हणजे गाईच्या शुद्ध तुपाचा वापर करायचा आहे. आणि असा हा दिवा आपला 1 वाजेपर्यंत तरी जळेल अशी आपण त्याची काळजी घ्यायची आहे. तर बघा तुम्हाला जर शक्य झालं तर असा हा दिवा सेम असाच दिवा तुम्ही हनुमानांच्या मंदिरामध्ये सुद्धा आज शनिवार आहे तिथे जाऊन लावू शकता. असा हा दिवा जर तुम्ही तिथे लावला तर आपल्या जे काही संकट आहेत, अडचणी आहेत त्यासुद्धा दूर होऊन जातील. तर तिथे तुम्ही तुपाचा वापर न करता तेलाचा वापर केला तरी. बघा हनुमानाच्या मंदिरामध्ये जेव्हा आपण हा दिवा लावू त्यावेळेस श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम या मंत्राचा आपल्याला जप करत हा दिवा लावायचा आहे. तर पहा घराच्या बाहेर आपल्याला मुख्य दरवाजाच्या बाहेर तर हा असा दिवा लावायचाच आहे. परंतु तुम्हाला जर शक्य झालं तर हनुमानांच्या मंदिरात सुद्धा असा तुम्ही दिवा लावू शकता. तर चला इथेच करते व्हिडिओचा एंड. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया असे छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.